कानिपनाथचा यात्रा उत्सव आपण अतिशय उत्साहात आणि साजरा करतोय। यासाठी तिथे उपस्थित असणारे सर्व आपल्या बुवा आणि संपूर्ण राऊरी तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले भाविक भक्त, आमच्या महिला माता भगिनी, ज्येष्ठ मान्यवर, तरुण मित्र परिवार, सर्व नाथ भक्त, सकल हिंदू समाज सर्वांचं मी सहर्ष स्वागत या निमित्तानं करतो। आताच आपण कानिपनाथांची आरती करून आपल्याला सर्वांनाच कानिपनाथांनी आशीर्वाद दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपलं मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आपण इथं अतिशय उत्साहामध्ये यात्रेचा कार्यक्रम करतो। यावेळी काही लोकांनी याच्यात अडचण आणण्याचा प्रयत्न केला होता। बऱ्याचशा अडचणी आपल्याला त्यांना अशी इच्छा होती की यात्रा कधीच झाली नाही पाहिजे, पण मी त्यानंतर ही माहिती जशी मिळाली, गावकरी आमच्याकडे आले की अशा प्रकारचं त्यांचं तयारी त्यांची चालू आहे की आपल्याला यात्रा यावर्षी करून नाही द्यायची। तर मी लगेच आदरणीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी संवाद साधला, या गोष्टीवरती चर्चा केली। नामदार साहेबांनी लगेच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून आपल्याला अर्जंटमध्ये तो जो काही निर्णय झालाय तो रद्द करून आपल्याला लगेच यात्रा घेण्यात यावी अशी आपल्याला लगेच 24 तासात त्यांनी परवानगी मिळवून दिली। निश्चितपणे एक आपला गावाचं वैभव म्हणजे आपलं कानिपनाथ मंदिर आहे। 2022 साली आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि साहेबांचं स्वप्न होतं की आपल्या या ठिकाणी असं कुठंच नसेल असं मंदिर आपल्याला कानिपनाथांचं या जागेवरती बांधायचंय। आणि निश्चित आपल्याला हा शब्द आणि विश्वास या निमित्तानं मी कानिपनाथांच्या समोर उभा राहून देतो। आपल्याला येणाऱ्या काही काळातच आपल्याला इथं भूतन भविष्य असं मंदिर कानिपनाथांचं इथं पाहायला मिळेल आणि यासाठी मला जे जे करावं लागेल, जिथे जिथे जावं लागेल, ज्या गोष्टी करावं लागतील त्या सगळ्या गोष्टी करायला मी तयार आहे। कारण की आपल्या गावाची भावना आहे, कर्डिले साहेबांची इच्छा आहे आणि ती पूर्ण कोणत्याही परिस्थितीत मला करायची आहे। आणि जे लोक याच्यामध्ये आडवं येण्याचं काम करतात तर त्यांना मी सांगतो, जर तुम्ही आमच्या मंदिराला आडवं येण्याचं काम केलं तर तुम्हाला आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, हा मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांसमोर शब्द देतो। कारण की हे आमचं कानिपनाथांचं मंदिर आहे। आपल्याला विनंती आहे की तेवढी आपण चावी देऊन त्यांना पाणी टाकण्यासाठी परवानगी द्यावी। आपल्याला आज तिथून मागे आले, मी पूर्णपणे जबाबदारी घेतो की येणाऱ्या तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये कधीच अशी अडचण येऊन येणार नाही हा शब्द हा माझा आहे। कारण की हे मंदिर हे कोणाची जागिरी नाही, तर हे सगळं आपल्या सर्वांचं दैवत आहे। म्हणून 100% जे लोक याच्यात अडचणी आणायचं काम करतात ते कुणीही असू, कितीही असू आणि काहीही असू, त्यांना गप बसवल्याशिवाय मी पण गप बसणार नाही। त्यांना पूर्णपणे त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो। आणि आपल्याला सर्वांना एवढंच सांगतो की आज आपण इथं अशा मंदिरामध्ये आपण आताच कार्यक्रम करतोय, भविष्याच्या काळामध्ये बुवा सारखं मंदिर आपल्याला कुठंच बघायला मिळायचं नाही। अशा प्रकारच्या मंदिराची स्थापना आपण या ठिकाणी करू। आणि जे काही 32 नंबर गटमध्ये, जे 23 नंबर गटमध्ये जे काय अतिक्रमण आहे त्याचा मी पूर्णपणे त्याच्यात सक्रिय झालोय। जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोवर मी काही शांत बसणार नाही। लई त्यांनी ताबे मारण्याचा प्लॅन जे करण्याचा कार्यक्रम चालवलाय, पण तुम्ही काही स्वप्न बघू नका, आम्ही ते काही पूर्ण होऊन देणार नाही। तेवढंच हे या निमित्तानं सांगतो। कानिपनाथांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की असेच जे काही भाविक भक्त आपले आज इतर दर्शनासाठी आलेत, सगळ्यांना निरोगी आणि चांगले भविष्य मिळो अशी कानिपनाथांच्या चरणी प्रार्थना करून आपल्याला एवढाच शब्द देतो की जवळ सूरज चंद्र आहे तोपर्यंत गोवामध्ये कानिपनाथांची यात्रा होत राहील। तेवढा या निमित्तानं आपल्याला विश्वास देऊन आपल्याला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम।